आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव। आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत हदगाव येथे। आज इथे काँग्रेस पक्षाचा असा मेळावा झालेला आहे मोठा, आणि तिथे शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे। आपले हिंगोलीतले भावी आमदार आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय प्रतिक्रिया? आम्ही पसरा माजी नगराध्यक्ष हिंगोली, मागच्या 50 ते 60 वर्षापासून आमचा परिवार काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे। माझे आजोबा नागनाथ अप्पासराव नगराध्यक्ष होते, वडील नगराध्यक्ष होते, आणि मी सुद्धा मागच्या 24 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत। व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापारी महासंघाचा मी अध्यक्ष आहे। बँकेच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करतो, शाळेच्या माध्यमातून लोकांची सेवा करतो, आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलेले आहोत। सर्व समावेशक असे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे हिंगोलीकरांचे फार फार उपकार आहेत की त्या राजकारण नाही, समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच आमच्या परिवाराला, त्या काँग्रेसच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीनं उभं राहून समाजसेवा करण्याचा आपल्याला हे आहे। त्यामुळे सर्वांचे धन्यवाद। आणि पक्षाला हीच विनंती आहे माझी की कोणीतरी नवीन उमेदवार, तळागाळातला उमेदवार, किंवा ज्याचं खरंच प्राबल्य आहे किंवा समाजात काम करण्याची ज्याची शक्ती आहे, अशा माणसाला तिकीट द्यावं। मी माझं नाव रिकमेंड करत नाही, पब्लिकली जर नाव येत असेल तरच आमच्यासारख्या व्यक्तीला द्यावं अशी पक्षाला विनंती करतो।